नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचय, मानवतेची ओळख. मागील भागात फिरदौसने जुनी भीती सोडून तिच्या नवीन जीवनात आनंद आणि हसणे स्वीकारले. आता फिरदौस आणि हरिश्चंद्र यांच्या विवाहाला 1 वर्षापेक्षा जास्त झाले आहे आणि त्यांच्या जीवनात एक सर्वात मोठा बदल येणार आहे, मातृत्व. रौलीने फिरदौसला मम्मा म्हणायला सुरुवात केली आहे आणि हरिश्चंद्र फिरदौसच्या सहज मातृत्वाचे कौतुक करताना थकत नाहीत. कुटुंबाचा विस्तार. एका रात्री हरिश्चंद्र यांनी फिरदौसला भावनिक आग्रह केला, आता आपल्या कुटुंबाला पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मातृत्वाची व्याख्या. हरिश्चंद्र यांनी समजावले की गर्भात बाळाला वाढवल्याने स्त्रीला एक विशेष आनंददायक अनुभूती कशी मिळते, जी कुटुंबाला पूर्ण करेल. फिरदौस आता 5 महिन्यांची गर्भवती आहे. एकटी बसून ती आपल्या वाढलेल्या पोटावर हात ठेवून जीवनाच्या तत्त्वज्ञानावर विचार करते. तलाक एक वरदान, तिने विचार केला. जर नासिरपासून बाळ झाले असते, तर जर मुलगा असता तर तो तिहेरी तलाक देणारा बनू शकला असता, आणि मुलगी असती तर तिच्यावर तलाकची तलवार आयुष्यभर लटकलेली असती. ईश्वराचे आभार. फिरदौस ईश्वराचे आभार मानते की त्या दुःखद आणि भयानक तलाकमुळेच तिला आजचे आनंदमय जीवन मिळाले. तुम्ही ऐकाल की हरिश्चंद्र यांची विचारशीलता फिरदौसला तिच्या जुन्या घरी, अब्बा अम्मीच्या घरी जाण्यासाठी कशी प्रेरित करते. आणि तिथे जाऊन फिरदौसने आपल्या मांसाहारी पालकांना काय सांगितले? नवीन नियम. अम्मी, मी इथे असेपर्यंत कृपया घरात मांस शिजवू नका. फिरदौसने सांगितले की तिच्या शाकाहारी पतीच्या संगतीत तिच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाचे पोषण मांसाहारातून तिच्या शरीराला मिळणाऱ्या घटकांमधून व्हावे, हे तिला आता स्वीकार्य नाही. फिरदौसचा हा नवीन जीवन दृष्टिकोन आणि स्वेच्छेने केलेला त्याग हे सिद्ध करतो की खऱ्या प्रेमाची संगतच माणसाला जीवनाच्या खोलीपर्यंत घेऊन जाते. माझ्यासोबत रहा मानव परिचय मध्ये. तुम्ही ऐकाल एपिसोड 5, मातृत्व, प्रेम आणि जीवनाचे तत्त्वज्ञान. पती हरिश्चंद्रजी यांच्याकडून मिळणाऱ्या सन्मान आणि प्रेमात फिरदौसचे दिवस सुखमय जात आहेत. त्यांची मुलगी रौली सुद्धा फिरदौसला मम्मा मम्मा म्हणत तिच्या मागे पुढे फिरत असते. आता रौली हरिश्चंद्रजी यांच्यापेक्षा फिरदौसवर जास्त अवलंबून झाली आहे. फिरदौसचे रौलीसोबत अगदी आईसारखे असलेले संबंध पाहून हरिश्चंद्र प्रसन्न राहतात. अनेक प्रसंगी ते फिरदौसच्या या गोष्टीबद्दल कौतुक करायला चुकत नाहीत. हरिश्चंद्र नेहमी म्हणतात, फिरदौस, आज पाहून मला वाटतच नाही की रौलीला तुम्ही नाही दुसऱ्या कोणीतरी जन्म दिला आहे. फिरदौस हसून म्हणते, ही गोष्ट तुम्ही विसरून जा. जेव्हा मी तुम्हाला पती म्हणून स्वीकारले, त्याच क्षणापासून रौली देखील दुसऱ्या कोणाची नाही माझी मुलगी झाली आहे. अशा प्रकारे हरिश्चंद्र फिरदौसच्या विवाहाला जेव्हा जवळपास 1 वर्ष झाले, तेव्हा एका रात्रीच्या एकांत क्षणात हरिश्चंद्रजी यांनी फिरदौसला म्हटले, माझ्या प्रियतमे, आता आपल्या कुटुंबाला पूर्ण करण्याची योजना करण्याची वेळ आली आहे. फिरदौस म्हणाली, आपले कुटुंब आत्ताच पूर्ण आहे. तेव्हा हरिश्चंद्र म्हणाले, होय फिरदौस, माझी पूर्वपत्नी जिवंत असती तर मीही हेच म्हटले असते. पण आज जेव्हा तुम्ही माझी प्रियतमा झाला आहात, तेव्हा मला वाटते आपले कुटुंब आणखी एका मुलाच्या येण्याने पूर्ण होईल. यावर फिरदौस म्हणाली, तुम्ही प्रत्येक गोष्टीत इतके स्पष्ट बोलता, मग यात इतके का गोंधळता की आपली ही रौली माझ्याकडून जन्मलेली नाही. हरिश्चंद्र म्हणाले, मी स्त्री नाही. स्त्रीला मी वाचून बघून जाणले समजले आहे. यावरून मला हे माहीत आहे की स्त्रीमध्ये ईश्वर प्रदत्त विशेष क्षमता असते. यालाच स्त्रीमध्ये मातृत्वाची योग्यता असणे म्हणतात. असे बोलून हरिश्चंद्र शांत झाले, परंतु फिरदौसला वाटत होते की त्यांनी आपले विचार तिला पुढेही सांगत राहावे. ती मौन आहे, पण तिचे डोळे म्हणत आहेत, पुढची गोष्ट तर स्पष्ट करा माझ्या प्रियतम. हरिश्चंद्र फिरदौसच्या डोळ्यांची भाषा समजतात. ते स्वतःच पुढे म्हणाले, एखादी स्त्री जेव्हा आपल्या गर्भात बाळाचे असणे अनुभवते आणि 9 महिने आपल्या गर्भात वाढवल्यानंतर आपल्या बाळाला जन्म देते, तेव्हा त्यातून मिळालेली अनुभूती तिला विशेष आनंददायक असते. आयुष्यभर आपल्या मुलाला पाहून आई बनलेली स्त्री त्यात आपलेच नवीन रूप पाहते. या आधारावर मी मानतो की तुमच्याद्वारे एका मुलाला जन्म दिल्यावर आपले कुटुंब पूर्ण होऊ शकेल. हे ऐकून फिरदौसने तोंडातून काही बोलण्याऐवजी हरिश्चंद्र यांच्या छातीत आपला चेहरा खुपसला. फिरदौसच्या सहमतीच्या या प्रेमळ पद्धतीमुळे हरिश्चंद्रजींचे मन मोहित झाले. या गोष्टीला आणखी 6 महिने झाले.
फिरदौस आता 5 महिन्यांची गर्भवती झाली आहे. तिने कोर्टात जाणे बंद केले आहे. आज आता हरिश्चंद्र कोर्टात आणि रौली शाळेत गेली आहे. कुक देखील निघून गेली आहे. फिरदौस एकटी सोफ्यावर बसून विचारांमध्ये मग्न आहे. ती आपल्या वाढलेल्या पोटावर हात ठेवून आपल्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला अनुभवत विचार करत आहे. माझे गर्भाशय जे पूर्वी होते तेच आजही आहे. जर नासिरने माझा अपमान केला नसता आणि मला घटस्फोटासाठी मजबूर केले नसते तर माझ्या गर्भात वाढत असलेले बाळ त्याचा अंश असते. तेव्हा माझ्याद्वारे जन्म दिल्यावर नवजात बाळ त्याच्या धर्माचे पालन करणारे झाले असते. ते नासिरच्या खानपानाच्या सवयी ग्रहण करते. तर आता या संपूर्ण गोष्टी वेगळ्या असतील. पुढच्या विचारात फिरदौसला निर्जन ठिकाणी पूर्वीच्या पतीने नासिरने तिला दिलेल्या तिहेरी तलाकची दुःखद आणि भयभीत करणारी तिची स्थिती आठवली. यावरून फिरदौस विचार करू लागली, जर नासिरपासून माझे कोणते बाळ जन्मले असते, अशात जर तो मुलगा असता तर तो असाच पूर्वपती नासिर असा रखा कोणाच्या तरी मुलीला तिहेरी तलाकने अपमानित करू शकणारा असता. आणि जर मुलगी असती तर तिच्या डोक्यावर तिच्या निकाहानंतर तिहेरी तलाकची तलवार आयुष्यभर लटकलेली असती. असा विचार केल्यानंतर फिरदौसने या गोष्टीसाठी ईश्वराचे आभार मानले की ईश्वराने भांडण करणाऱ्या नासिरपासून माझ्या तलाकची परिस्थिती निर्माण केली, ज्याच्यामुळे तात्काळ स्वरूपात तेव्हा तर माझ्या जीवावर बेतले होते, पण असे झाल्यामुळे आज जे काही मला मिळाले आहे ते माझे आनंदमय जीवन सुनिश्चित करत आहे. त्याचवेळी रौली शाळेतून परत आली, ज्यामुळे फिरदौसची विचारतंद्री भंग झाली. मग ती रौलीसोबत व्यस्त झाली. एका रात्री हरिश्चंद्रजी यांनी आपल्या आलिंगनात तिला हळुवारपणे घेऊन फिरदौसच्या पापण्यांवर चुंबन घेतले आणि विचारले, फिरदौस, आपल्या विवाहाला 1 वर्षापेक्षा जास्त झाले आहे. तेव्हापासून तुम्ही कधी आपल्या अब्बा अम्मीच्या घरी गेला नाहीत. तुम्हाला तिथे जायचे मन होत नाहीये का? फिरदौसने ऐकूनही ऐकले नाही असे दाखवले. फिरदौस पतीच्या प्रेमळ आलिंगनाचा आनंद अनुभवण्यात व्यस्त होती, ज्यात तिला आता कोणताही अडथळा नको होता. गोऱ्या चेहऱ्यावर लाजेची लाली आणि पापण्या झुकवून फिरदौसचा चेहरा हरिश्चंद्रजी यांना कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी वाटत नव्हता. गर्भधारणेमुळे फिरदौस नैसर्गिकरित्या थोडी जाड झाली आहे, ज्यामुळे तिचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक प्रफुल्लित आणि आकर्षक झाला आहे. हरिश्चंद्र यांच्या मनात त्या क्षणी एक द्वंद्व उभे राहिले. ते विचार करू लागले, फिरदौसचे शरीर अधिक सुंदर आहे की मन? हरिश्चंद्रजी तर न्यायाधीश आहेत. सर्व बाजूंचा विचार करणे त्यांचा स्वभाव बनला आहे. आपल्या या द्वंद्वात त्यांनी मनाच्या बाजूने निर्णय दिला. शरीराचे आकर्षण काही वर्षांचे प्रकरण आहे, तर मनाच्या सौंदर्याची आवश्यकता आयुष्यभर असते असे त्यांचे न्याय सांगते. काही मिनिटे असेच गेली तेव्हा फिरदौसकडून हरिश्चंद्रजी यांनी आपला पूर्वीचा प्रश्न पुन्हा विचारला. यावेळी कंटाळलेल्या स्वरात फिरदौस म्हणाली, माझे मन आता तुमच्यापासून दूर जायला तयार नाही. मग हेही तर होते ना की अब्बा अम्मी महिना 2 महिन्यात इथेच तर येत राहतात. तेव्हा हरिश्चंद्रजी यांनी फिरदौसच्या पाठीवर आपल्या हातांचा दाब हलका वाढवत म्हटले, माझ्या प्रियतमेजी, नको असूनही काही दिवसांचे असे अंतर सामाजिक परंपरेसाठी सहन करावे लागते. या चर्चेनंतर 3ऱ्या दिवशी फिरदौस रौलीला घेऊन आपल्या अब्बा अम्मीच्या घरी पोहोचली. तिथे पोहोचताच सर्वात आधी तिने अम्मीला म्हटले, अम्मी, 3-4 किंवा जेवढे दिवस मी येथे राहीन तोपर्यंत कृपया घरात मांस शिजवू नका. त्यांच्यात होत असलेले बोलणे फिरदौसचे अब्बू देखील ऐकत आहेत. ते म्हणाले, मुलगी फिरदौस, तुम्ही किती चवीने खात असत. हरिश्चंद्र साहेबांनी तुमचे मांसाहार खाणे सुद्धा सोडवले आहे का? फिरदौसने उत्तर दिले, अब्बू, त्यांनी सोडवले नाही. आधी मी पण विचार करत होते की मी इथे येऊन माझ्या खाण्याचे सुख पूर्ण करेन, पण आता मलाच त्याची इच्छा राहिली नाही. अम्मीने उत्सुकतेने विचारले, शेवटी का फिरदौस? फिरदौस म्हणाली, 2 गोष्टी आहेत. पहिली, माझ्यासोबत रौली आहे. तिला मी मांस शिजताना दाखवू इच्छित नाही. अब्बूने विचारले, आणि दुसरी? फिरदौस म्हणाली, माझ्या गर्भात वाढत असलेले बाळ माझ्या शाकाहारी पतीचे आहे. मांसाहारातून माझ्या शरीराला मिळणाऱ्या घटकांमधून माझ्या गर्भात त्याचे पोषण व्हावे हे मला नको आहे. अम्मी म्हणाली, किती गहनतेने विचार करायला लागली आहेस तू फिरदौस. फिरदौस म्हणाली, अम्मी, हे सर्व चांगल्या पतीच्या चांगल्या संगतीचा माझ्यावर सकारात्मक प्रभाव आहे. मी त्याच्या नासिरच्या सोबत राहिली असती तर मी जीवनाचा इतक्या खोलवर कधीच अनुभव घेऊ शकले नसते. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेले पुनरावलोकन, समालोचना आणि मार्गदर्शन.
उपशीर्षक मातृत्व, प्रेम आणि जीवनाचे तत्वज्ञान. हा एपिसोड वैवाहिक जीवनाच्या एका वर्षानंतरच्या मानसिक आणि भावनात्मक विकासाला दर्शवतो. हरिश्चंद्र यांचे तत्वज्ञान मातृत्वाच्या विशेष अनुभूतीवर केंद्रित आहे, तर फिरदौसचा आपल्या माहेरच्या घरी मांसाहार सोडण्याचा निर्णय तिच्या नवीन नैतिक आणि सांस्कृतिक जीवनाची पुष्टी करतो. पात्रांचा विकास आणि संबंध. कॅरेक्टर डेव्हलपमेंट अँड रिलेशनशिप. फिरदौस या भागात फिरदौसचे पात्र अधिक परिपक्व आणि बहुआयामी मल्टी फॅसेटेड झाले आहे. तिच्या मागील जीवनात मिळालेले दुःख आणि वर्तमानातील सुखाची तिची तुलना तिच्या आंतरिक प्रवासाला खूप प्रभावीपणे दर्शवते. ती आता केवळ एक पीडित नाही, तर एक विचारशील महिला आहे जी तिच्या जीवनात आलेल्या सकारात्मक बदलांना खोलवर समजून घेते. हरिश्चंद्र यांचे पात्र एका आदर्श पती आणि पित्याच्या रूपात पुढे आले आहे. त्यांच्या मुलीच्या आणि फिरदौसच्या नात्याला त्यांनी समजून घेणे आणि मग कुटुंबाला पूर्ण करण्यासाठी आणखी एका मुलाची इच्छा व्यक्त करणे त्यांच्या संवेदनशील आणि परिपक्व स्वभावाला दर्शवते. त्यांनी स्त्रीमध्ये असलेल्या मातृत्वाच्या योग्यतेवर व्यक्त केलेला त्यांचा तात्विक विचार खूप सुंदर आहे. कुटुंबाचे बंधन. मुलीचे फिरदौससोबत मिसळून जाणे आणि हरिश्चंद्र यांचे त्यावर गर्व करणे हे दर्शवते की प्रेम आणि सन्मानाने बनलेले कुटुंब जैविक संबंधांच्या पलीकडचे असते. ही कुटुंबाची एक खूपच आधुनिक आणि सुंदर व्याख्या आहे. विषयक वस्तूची खोली. डेप्थ ऑफ थीम्स. हा एपिसोड अनेक महत्त्वाच्या विषयांना खूपच मार्मिक पद्धतीने स्पर्श करतो. दोखातून मुक्ती. फिरदौसचे तिच्या भूतकाळाला आठवणे आणि मग नासिरकडून मिळालेल्या तलाकने तिला कसे एक चांगले जीवन दिले हे विचार करणे हा एक खूप शक्तिशाली संदेश आहे. एक वाईट अनुभव देखील जीवनाला एक नवीन आणि चांगली दिशा कशी देऊ शकतो हे दर्शवते. निर्णय आणि तर्क. फिरदौसचा आपल्या पालकांच्या घरी जाऊन मांसाहार सोडण्याचा निर्णय तिच्या चारित्र्याची दृढता दर्शवतो. हा केवळ एक त्याग नाही, तर एका नवीन जीवनाचा आणि मूल्यांचा स्वीकार करण्याचा एक तार्किक पर्याय आहे. शरीर आणि मनाचा समन्वय. हरिश्चंद्र यांचे फिरदौसचे शरीर आणि मन यांच्यात तुलना करणे आणि मनाच्या सौंदर्याला अधिक महत्त्व देणे हे त्यांचे प्रेम किती खोल आणि खरे आहे हे दर्शवते. या भागात लेखन अधिक भावनात्मक आणि गहन झाले आहे. पात्रांमधील संवाद खूप नैसर्गिक वाटतो आणि त्यांचे आंतरिक विचार कथेला एक खोल भावनात्मक थर देतात. एपिसोड 5 समाप्त.